वेगळा निर्णय घेऊन त्या ठिकाणी आम्हाला निवडून येणं अशक्य आहे. भाजपचे नेते म्हणतात का वेगळा विदर्भ ही आमची एजंडा, आमचा एजंडा, आमची भूमिका आहे. तर अद्याप वेगळा विदर्भ का होत नाही मग? भाजपचं म्हणणं आहे, माननीय बावनकुळेजी यांनी सांगितलेलं आहे की स्वतंत्र विदर्भाची मागणी पहिली भाजपची आहे. पण भाजपच्या मागणीबरोबर ही रिपब्लिकन पक्षाची मागणी सगळ्यात अगोदर आहे. आणि रिपब्लिकन पक्षाने सुद्धा स्वतंत्र विदर्भाची मागणी अनेक वेळेला केलेली आहे. त्यासाठी परिषदा घेतलेल्या आहेत, आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की स्वतंत्र विदर्भ जो आहे तो होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण 1 मे 1960 स्वतंत्र विदर्भ झाला आणि त्या वेळेला त्यांना जी आश्वासना दिली होती तेवढी काँग्रेसच्या काळामध्ये पाळली नाही. आणि विदर्भाला जो आर्थिक न्याय मिळाला पाहिजे तेवढा न्याय न मिळाल्यामुळं या ठिकाणी मागणी होते. पण या आंदोलनाची तीव्रता दिसत नाही आहे. ज्या पद्धतीने तेलंगणा आणि आंध्रामध्ये झालं, आंध्रापासून तेलंगणा वेगळा करण्यासाठी चंद्रशेखर राव आणि अनेक लोकांनी मोठं आंदोलन केलेलं होतं, तसं आंदोलन या विदर्भामध्ये दिसत नाही आहे. त्यामुळं विदर्भातल्या लोकांनीही जर विदर्भ त्यांना हवा असेल तर हे आंदोलन थोडंसं तीव्र होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. सर, राज्य सरकार स्वतंत्र विदर्भाची मागणी बद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाही. तुम्ही पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार का? आंदोलन भरपूर झालं. काही मागणी आमची आहे. आमची मागणी आमची मागणी आहे. मागच्या वेळेला त्याच्या वेळेला हे तेलंगणाचं झालं त्याच वेळेला हे होणं अत्यंत आवश्यक होतं. पण माझ्या पक्षाची स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे. मागणीला पाठिंबा नव्हे तर स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा माझ्या पक्षाची भूमिका आहे. या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की वेगळा विदर्भ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असे ते बोलले होते. मग ही भाजपची जर वेगळ्या विदर्भाची जर भूमिका असेल तर वेगळ्या विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस समोर पुढाकार का घेत नाही? पुढाकार घेतील. त्यांचं लग्न झालेलं असल्यामुळे सध्या ते पुढाकार घेत नाही. आता त्यांनी तर लग्न केलंय ना, पण वेगळा विदर्भ झाला नाही ना. त्यांची बीजेपीची भूमिका आहे. म्हणजे आता एक तर विरोधकांनी अनेक वेळेला वेगळ्या ठिकाणी मारलेला आहे डल्ला. विरोधकांनी वेगळ्याच ठिकाणी मारलेला आहे डल्ला म्हणून आम्ही त्यांच्यावर केलेला आहे हल्ला. नाही, सध्या विदर्भाचा मुख्यमंत्री आहे. म्हणजे मुख्यमंत्री सध्या विदर्भाचाच आहे. आणि त्यामुळे 2014-19 विदर्भाचा मुख्यमंत्री होता. नंतर 19 नंतरही उपमुख्यमंत्री होते ते देवेंद्रजी. आणि आता पुन्हा ते 5 वर्षासाठी मुख्यमंत्री झालेले आहे. त्यामुळे विदर्भाला तर हे मुख्यमंत्री मिळालेलेच आहे. वसंतराव नाईक जे होते ते जवळजवळ 11 वर्ष इथे मुख्यमंत्री होते. त्यामुळे विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि आताही मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत.